हॅलो मॅम. हा बोला. हॅलो मॅम. मॅम इंग्लिश मीडियमचा क्लास आहे का सेमीचा का मराठीचा? इंग्लिश मिडियमचा आहे ना हा. हा. इंग्लिश मीडियम. बरं आज काल आपण काय शिकलो? मेथड, ग्राफिकल मेथड. ग्राफ. बस कमी मुदत तिच्याच आणि काय. ग्राफ मेथड आपण काल शिकलो आणि त्यानंतरची जी आपली क्रॅमर्स रूल आहे ती पण शिकलो ना आपण 1.3 क्रॅमर्स डिटर्मिनंटची मेथड. नो मॅम. 1.3 नाही झालं आपला. डिटर्मिनंट काढले आपण क्रॉस मल्टी. क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स मेथड झाली आहे की नाही आपली? नो मॅम. सायमल्टेनियस सोडून दिलं आणि क्रॅमर्सनी नव्हतं सोडून दिलं. 1.3 आय थिंक वाटतं. मग आपण क्रॅमर्स रूल घेऊया 1.3. म्हणजे आपण 1.4 पर्यंत गेलो होतो आणि 1.4 नंतर परत आपण ग्राफ मेथड घेतली असं वाटते मला. तर ठीक आहे, जर झालं नसेल तर आपण पुन्हा एकदा जी क्रॅमर्स मेथड आहे मला स्क्रीन शेअर करते. ग्राफ मेथड कळली का सगळ्यांना? येस मॅम. यस मॅम. आपण क्रॅमर्स रूल झाला होता आपला की नाही मला आता आठवत नाही, तर आपण पुन्हा एकदा घेऊ. बघा, पहिली एलिमिनेशन मेथड आहे, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची पहिली एलिमिनेशन आहे. दुसरी ग्राफ मेथड आहे आणि तिसरी जी मेथड आहे ना ती आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड. क्रॅमर्स रूल साठी आधी डिटर्मिनंट म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. हे बघा, असे आपण सॉल्व्ह केलेले का डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लाय करून. डिटर्मिनंट मेथड, क्रॅमर्स रूल. ठीक आहे, चला. तिसरी आपली जी मेथड आहे, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या टोटल 3 मेथड्स आहेत. सायमल्टेनियस इक्वेशन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं, काल सांगितलं की सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, दोन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आपण एकत्रितपणे कन्सिडर केले, दोन इक्वेशन की त्यांना सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतात. त्याच्या सॉल्व्ह करण्यासाठी, त्याच्या सोल्युशन साठी 3 मेथड आहे. पहिली एलिमिनेशन मेथड आहे, दुसरी ग्राफ मेथड आहे आणि तिसरी आहे डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल पण म्हणतो आपण. त्याला आपण क्रॅमर्स रूल म्हणतो किंवा डिटर्मिनंट मेथड म्हणतो. ठीक आहे, तर या 3 मेथड आहेत सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे. एलिमिनेशन मेथड 1.1 मध्ये आहे, ग्राफ मेथड 1.2 मध्ये आहे आणि ही जी डिटर्मिनंट मेथड आहे ती आहे 1.3 मध्ये. आता डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल काय आहे, पण क्रॅमर्स रूल म्हणजेच डिटर्मिनंट मेथड. त्याच्यामध्ये डिटर्मिनंट असतात. डिटर्मिनंट आपल्याला फाइंड आउट करायचे असते, डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. डिटर्मिनंट म्हणजे काय आणि त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते आपण बघणार. डिटर्मिनंट म्हणजे तुम्हाला असं दोन लाईन्स मध्ये असे नंबर्स देणार, 4
असेल 2 3 1 2 है ना. तर इथे 4 तुम्हाला नंबर्स असणार. ह्याला आपण डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट कोणत्याही ऑर्डरचे असू शकतात. कधी कधी 3 असे 3 इंटू 2 इंटू 2 म्हणजे काय, तर रोज पण 2 आहेत, रो पण 2 आहेत, कॉलम पण 2 आहेत. म्हणजे आडव्या पण 2 रेषा हे आहेत, 2 नंबर आहेत, आणि उभे पण 2 नंबर आहेत, है ना. डिटर्मिनंट 3 इंटू 3 4 इंटू 4 अशा ऑर्डरचे पण असतात. पण आपल्याला सध्या 2 इंटू 2 ऑर्डरचे डिटर्मिनंट आहे. म्हणजे उभ्या 2 आणि आडव्या पण 2 2 2. 2 इंटू 2 म्हणजे काय, 2 रो आणि 2 कॉलम. रो म्हणजे आडवी, हा पहिला रो, हा दुसरा रो, 2 रोज आहेत. आणि कॉलम म्हणजे उभे, हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम. 2 रो आणि 2 कॉलम वाले डिटर्मिनंट आपल्याकडे आपल्याला इथे आहे. तर यांच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या. डिटर्मिनंटची एक व्हॅल्यू असते, व्हॅल्यू, त्याची एक किंमत असते डिटर्मिनंटची. ती व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर एकदम सोपं आहे. व्हॅल्यू फाइंड आउट करायची कशी, आपण शिकलेलो हे आठवते का तुम्हाला. माझ्यामध्ये हे आपलं झालेलं आहे, तरी पण मी घेते तुमचं पूर्ण. आपली ही 1.3 आपण सोडवलेली आहे. आठवते का कोणाला आपण शिकलेलो आहोत असं, कोणालाच नाही आठवत आहे. ग्रामर सुरू, आवाज येतोय माझा. येस मॅम. बरं, ही मेथड झाली नाहीये का आपली शिकून. व्यवस्थित, खूप सोपी. 3 मेथड मध्ये सगळ्यात सोपी जर मेथड असेल तर ती डिटर्मिनंट मेथड आहे. ठीक आहे, सगळ्यात इझी वाली मेथड डिटर्मिनंट मेथड आपण जी शिकतो. डिटर्मिनंट मेथड मध्ये डिटर्मिनंट असते आणि त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचं असते. याला डिटर्मिनंट म्हणतात. असं आपण जेव्हा नंबर लिहितो तेव्हा त्याला डिटर्मिनंट म्हणतात. त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, 2 ला मल्टिप्लाय करायचं, 2 ला 2 इंटू 2, आणि मध्ये नेहमी इथे मध्ये सबट्रॅक्शनच करायचं, मायनस साइन मध्ये. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्याची ही पद्धतच आहे की क्रॉस मल्टिप्लाय आणि मध्ये सबट्रॅक्शन. तुम्ही बोलाल मी ते मध्ये ऍडिशन करेल, तसं नसतं. नंतर साइन वगैरे घेऊन ऍड नंतर झालं तर ते ठीक आहे, पण आधी सबट्रॅक्शनचं साइन, मायनसचं साइन घ्या. मायनस 1 इंटू 3 असं म्हणजे. आणि मी पहिला 2 इंटू 2 म्हणजे असं मला मल्टिप्लिकेशन आधी करायचं. आधी तुम्ही बोलाल मी 1 इंटू 3 करते आणि मायनस 2 इंटू 2 करते. आधी तुम्ही बोलाल असं करते आणि मग असं, तर ते नाही झालं. पहिल्यांदा हाच तुम्हाला असंच क्रॉस करायचंय मल्टिप्लाय. 2 इंटू 2 मायनस 1 इंटू 3. टू इंटू 2 किती होतात, आपण व्हॅल्यू काढतोय डिटर्मिनंटची. पटापट आन्सर द्यायचे. 2 इंटू 2 किती, 4 मॅम. 4. मायनस 1 इंटू 3 किती, 3. 3. 4 मायनस 3, 4 मायनस 3 किती येतात, 1. 1. ठीक आहे, म्हणजे या डिटर्मिनंटची, हा जो आपला आली त्याची व्हॅल्यू किती आली, डिटर्मिनंटची 1.
आपल्याला जो डिटर्मिनंट दिला होता त्याची व्हॅल्यू 1 आलेली आहे. ठीक आहे. असे तुम्हाला काही डिटर्मिनंट इथे दिलेले आहेत, त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. टेक्स्ट बुक मध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आधी हा एक डिटर्मिनंट दिलाय बघा, आणि याच्यामध्ये तुम्हाला या बॉक्सेसला फिल करायचंय. त्या बॉक्सेस मध्ये नंबर्स फिल करायचे. ठीक आहे. तर आता हा 3 इंटू या बॉक्स मध्ये काय येणार सांगा, व्हॅल्यू फाइंड आउट करायची डिटर्मिनंट. पहिल्या बॉक्स मध्ये काय येणार, 5. 5. कारण पहिला असं मल्टिप्लिकेशन 3 इंटू 5 मध्ये मायनस साइन, हे बघा मायनस साइन आहे. पुन्हा बॉक्स आहे इंटू 4 आहे. या बॉक्स मध्ये काय येणार, 2. 2. ठीक आहे. मग हे मल्टिप्लिकेशन आधी करायचं आणि हे पण, आणि मध्ये मायनस साइन आहे. तर पहिलं मल्टिप्लिकेशन हे 3 इंटू 5 किती होणार इथं, पहिल्या ह्या बॉक्स मध्ये किती येणार, 50. 50. आणि मायनस 2 इंटू 4 8 दिलेला आहे. ठीक आहे, तो दिलेला आहे नंबर. 15 मायनस 8. आणि मग इथे या बॉक्स मध्ये किती येणार, 7. आता इथे पण तुम्हाला फाइंड व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट, आपल्याला डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. तुमच्या स्क्रीनवर जर दिसत असेल, व्हॉट इज अ डिटर्मिनंट. डिटर्मिनंट आपल्याला जे आहे ते डिग्री 2 हवाल. डिग्री 2 म्हणजे काय, 2 एलिमेंट्स इन इच कॉलम अँड इच रो. 2 एलिमेंट म्हणजे नंबर्स असतात कॉलम मध्ये आणि रो मध्ये, आणि रिप्रेझेंट अ स्पेसिफिक नंबर व्हॅल्यू. आणि या डिटर्मिनंटची एक स्पेसिफिक व्हॅल्यू असते. मग ती व्हॅल्यू कशी काढायची, तर क्रॉस मल्टिप्लाय करून. आता समजा एलिमेंट असते ए सी बी डी, तर ए आणि डी मल्टिप्लाय होईल असं, ए इंटू डी मायनस बी इंटू सी आहे ना. आणि तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे 5 7 3 9. पहिल्यांदा 5 इंटू 9 मायनस 3 इंटू 7, 5 9 45 मायनस 3 3 7 20. अशी डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि इथे पण काही सम्स तुम्हाला दिलेले आहेत. हे माझ्याकडचे पीपीटी आहे त्याच्यामधले. ठीक आहे. तर आपण टेक्स्ट बुक मधले पण सोडवूया आणि ते तुम्हाला प्रॅक्टिस साठी देते. तुम्ही वहीवर नंतर लिहून घ्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी पहिलं जे आहे त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून बघूया. फर्स्ट वन त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया, आणि थर्ड वाला एक घेऊया. ऐकताय ना सगळेजण? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. -1 2 आणि 7 4 असं आपलं डिटर्मिनंट आहे. -1 2 7 4. आता याची व्हॅल्यू काढायची तर क्रॉस मल्टिप्लाय. -1 इंटू 4 -1 इंटू 4, -4. परत मायनस सबट्रॅक्शन आहे मध्ये मध्ये नेहमी सबट्रॅक्शनच घ्यायचं. आणि 7 इंटू 2, -1 इंटू 4. बघा मी तुम्हाला हे पण सांगितले होते मल्टिप्लिकेशनचे रूल आणि ऍडिशनचे रूल. आधी मल्टिप्लिकेशनचे रूल वापरायचे, कारण आधी मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण मल्टिप्लिकेशन करतो पण साइन देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मी तसं पण सांगितलेलं, दोस्त का दोस्त असं पण सांगितलेलं, आठवते का? प्लस प्लस प्लस. Yes, ma'am. Yes, ma'am. आठवते की नाही काय? प्लस 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 असतं, प्लस मायनस मायनस असतं, मायनस प्लस मायनस असतो, आणि मायनस मायनस प्लस असतो. पहिला इथे मल्टिप्लिकेशनचे रूल वापरायचे. इथे मल्टिप्लिकेशनचा रूलने 1 4 1 4 येणार, आणि साइन मायनस आहे याची प्लस आहे. मायनस प्लस मोठ्या नंबरचे साइन नाही देत मल्टिप्लिकेशन मध्ये. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये मोठ्या नंबरची साइन येते. मल्टिप्लिकेशन मध्ये दोन मिळून जी साइन बनेल, जसं प्लस दोन्ही एक प्लस आहे दुसरा पण प्लस आहे, प्लस प्लस प्लस, आन्सरला साइन प्लस येणार.
पण एक प्लस आहे एक मायनस आहे, प्लस मायनस मग उत्तराला मायनस साईन येणार. मोठ्या नंबरची साईन नाही द्यायची. मल्टिप्लिकेशन मध्ये मोठ्या नंबरची साईन नाही द्यायची. मल्टिप्लिकेशन मध्ये दोन्ही नंबरची साईन मिळून जी साईन बनेल, जसं इथे आता बघा इथे मल्टिप्लिकेशन 4 येणार, 4 वन जा 4, पण साईन काय येणार, तुम्ही बोला मोठ्या नंबरची साईन द्यायची तर तुम्ही +4 द्याल, तर मग ते चुकणार, कारण मल्टिप्लिकेशन मध्ये मोठ्या नंबरची साईन नाही देत. मध्ये हे मायनस आणि हा प्लस, हा 1 ची मायनस साईन, 4 ची प्लस साईन, मग मायनस आणि प्लस मिळून जी बनते, मायनस आणि प्लस मिळून कोणती बनते साईन, मायनस प्लस मिळून कुठली साईन बनते, मायनस प्लस मायनस. मायनस. ठीक आहे, म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन मायनस झालं. मध्ये ही साईन मायनसची ऑलरेडी आहे ती खाली घेतली, आणि 7 2 जात, हे दोन्ही पण प्लस प्लस आहे, 7 पण आणि 2 पण प्लस प्लस प्लसच असतं, आणि प्लस साईन आपण देत नाही. 7 2 जा 40. ठीक आहे, आता हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आता यांचा आपण ऍडिशनचा रूल वापरायचा आहे. त्यांचा रूल काय आहे, सेम साईन असेल तर ऍड होणार, वेगवेगळी साईन असेल तर सबट्रॅक्ट होणार, आणि मोठ्या नंबरची आपण साईन देतो. ठीक आहे, हा ऍडिशनचा रूल आहे. मल्टिप्लिकेशनचा रूल काय आहे, मल्टिप्लिकेशनच्या रूल मध्ये मल्टिप्लिकेशन करतो आपण, आणि मोठ्या नंबरला दोन्हीची साईन मिळून जी बनते ती साईन दे. मल्टिप्लिकेशन. ऍडिशन मध्ये दोघांच्या साईन वरून ठरतं की ऍड करायचं की सबट्रॅक्ट. ऍडिशन बोललं म्हणून ऍडिशनच होतं असं नाही, साईन वर डिपेंड असतं. सेम साईन असेल तर ऍड होणार, आणि मोठ्या आन्सरला मोठ्या नंबरची साईन. डिफरंट साईन आहे तर सबट्रॅक्ट होणार आणि मोठ्या नंबरची साईन येणार. कळलं की नाही? Yes, ma'am. आता हे ऍड होतील की सबट्रॅक्ट होतील दोन्ही नंबर? Subtract होतील ma'am. सबट्रॅक्शन प्लस कधी होतील मॅम. होतं? मी आता ऍड होतील तुम्हाला तेच मॅडम. सांगते. ऍड. हा, का ऍड होणार? प्लस मायनस प्लस Addition होत का असतील. होणार? Ma'am, मायनस minus. मायनस प्लस. दोघांची Ma'am, साईन minus कशी minus आहे? minus होता ना? Minus. मायनस मायनस. हे बघा, मी काय सांगितलं ते नीट ऐका. साईन दोघांची पण सेम असेल ना, सेम साईन म्हणजे दोघांची पण प्लस प्लस आहे, किंवा दोघांची पण मायनस मायनस, सेम साईन, सेम कळते, प्लस प्लस किंवा दोघांची पण मायनस प्लस मायनस, मॅम. सेम साईन आहे तर ऍडिशन होतं, ऍड करा त्यांना, आणि आन्सरला मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. आता या दोघांची साईन सेम आहे की वेगवेगळी आहे? एकाची प्लस एकाची मायनस अशी आहे की दोघांची पण सेम आहे? 18 होईल मॅम. -18. दोघांची सेम आहे. सेम आहे ना साईन, -18 होतील सेम मॅम. साईनला ऍडिशन होणार, 18 येणार, आणि मोठ्या नंबरचं साईन येणार मायनस. फुल लक्षात ठेवा. ग्रामर्स रूल जरी सोपा असला तरी इथे मुलं खूप गडबड करतात, कारण त्यांना मल्टिप्लिकेशनचे रूल माहित नसतात, ऍडिशनचे रूल माहित नसतात. ऍडिशनचा रूल म्हटल्यानंतर ऍडिशनच होईल असं नाही. ऍडिशनचा रूल काय आहे, साईन वर डिपेंड आहे की ते ऍड होणार की सबट्रॅक्ट. सेम साईन वाले ऍड होतात, वेगवेगळे साईन वाले सबट्रॅक्ट होतात, आणि आन्सरला मोठ्या नंबरचं साईन मिळतं. याची हा जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू -18 आली. ठीक आहे, डिटर्मिनंट कोणता आहे त्याची पण आपण व्हॅल्यू काढून बघूया. 5-7-3-0. आता असा डिटर्मिनंट आहे, त्याच्यामध्ये आपण क्रॉस मल्टिप्लाय आधी 5 आणि 0च करणार. 5 0 -3 × -7 असं लिहू -. आता मल्टिप्लिकेशन करा. 5 × 0 किती येणार? 5 × 0
5 ला 0 ने मल्टिप्लाय केलं 0 ma'am. 5 0 0 बरोबर. and 7 3 are 21, but that was minus. बरोबर. मायनस का? When number is Minus का? minus, that is the मायनस 21 का? एक number minus है म्हणून. हा, कारण प्लस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं प्लस एकाचं मायनस साईन येतं, प्लस मायनस मायनस. मोठ्याचं मायनस आहे म्हणून मायनस नाही येणार इथे, कारण इथे मल्टिप्लिकेशनचा रूल वापरतोय. मल्टिप्लिकेशन मध्ये मोठ्या नंबरचे साईन नाही देत आपण, दोघांची मिळून जी साईन बनेल ती द्यायची असते. प्लस मायनस 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 21 येणार. ठीक आहे. आता इथे दोन साईन एका मागोमाग एक आला, इथे मायनस इथे पण मायनस. या दोन साईन परत एकत्र करायच्या. दोन साईन जर लागोपाठ असतील एका मागोमाग एक, तर त्या परत काय करायच्या, एकत्र करायच्या. कशा? ही मायनस आणि ही मायनस. मायनस मायनस काय बनते, या दोन मायनस साईन आहेत त्या एकत्र केला, ही मायनस आणि ही मायनस, तर मायनस मायनस काय बनतं, हे ना कुठेतरी मायनस लिहून मायनस ठेवा. प्लस. मायनस मायनस काय बनतं, हा मायनस मायनस प्लस बनतं. प्लस. जे 0 हे दोन साईन मायनसच्या एकत्र येऊन प्लस बनणार 21. 0 प्लस 21 किती होतात, 21. 0 21 प्लस 21 21 होता मॅम. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 21 आहे. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 21 आलेली आहे. आता आपला तिसरा आहे त्याची आपण असं आपल्याला डिटर्मिनंट दिलेलं आहे. डिटर्मिनंट मध्ये जे नंबर्स आहेत ते आपले फ्रॅक्शन मध्ये आहेत. ठीक आहे. तर पहिल्यांदा असं मल्टिप्लिकेशन 7/3 इंटू 1/2 बरोबर आहे. असं मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस आणि नंतर असं 5/3 3/2. आता इथे आपण आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. मल्टिप्लिकेशन फ्रॅक्शनचं डिनॉमिनेटर इक्वलची गरज नसते. ऍडिशन बघा, आपण जेव्हा फ्रॅक्शनचं ऍडिशन सबट्रॅक्शन करतो तेव्हा डिनॉमिनेटर इक्वल लागतो, मल्टिप्लिकेशन मध्ये नाही लागत. तर सरळ मल्टिप्लिकेशन करताना सरळ करायचं, न्यूमरेटरला न्यूमरेटरने, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. काय आन्सर येणार याचं, वरच्याला वरच्याने, न्यूमरेटरला न्यूमरेटरने मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करा. काय आन्सर येईल, मल्टिप्लिकेशन सरळ न्यूमरेटर टू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करा. 7 1 जा 7, सरळ मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन फ्रॅक्शनचं न्यूमरेटरला न्यूमरेटर काय येणार बोला, 7/6 7/6 मायनस काय येणार त्याचं मल्टिप्लिकेशन 15. 15/6. 15/6 मॅम. आता इथे मल्टिप्लिकेशन आपण केलं. आता आपण इथे सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन ऍडिशन सबट्रॅक्शन साठी डिनॉमिनेटर इक्वल लागतो, सेम लागतो. तर इथे ऑलरेडी त्यांचा डिनॉमिनेटर कसा आहे, कसा दिला डिनॉमिनेटर, आलाय आपला सेमच आलेला आहे ना.
बघा डिनॉमिनेटर 6. बघा आपण जेव्हा ऍडिशन सबट्रॅक्शन केलं तुम्हाला असं सम आहे, ठीक आहे, आणि असं आहे, ते करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तुम्हाला माहित आहे का, हे फ्रॅक्शनचं ऍडिशन आहे आणि हे फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करताना सरळ करायचं. मल्टिप्लिकेशन साठी तुम्हाला डिनॉमिनेटर इक्वल नाही लागत. 1 1 हे तर लगेच आन्सर येतं. 1 1 जा 1, 2 3 जा 6, 1/6 आलं याचा आन्सर, ठीक आहे. पण तुम्हाला याच नंबरचं जर तुम्हाला ऍडिशन करायचंय तर ते थोडं कसं आहे, थोडं लांबट आहे आन्सर, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशन मध्ये इथे दिसते प्लस साइन. बघा फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन याच्यामध्ये फरक आहे, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये. या दोघांना जर मला ऍड करायचंय ना, या दोघांना ऍड करायचंय ना, तर त्याच्यासाठी मला काय करावं लागतो, डिनॉमिनेटर सेम करावा लागतो. बघा सेम आहे का डिनॉमिनेटर, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे का? नो मॅम. नो मॅम. नो मॅम, 2 आणि 3 आहे. सेम करावा लागतो आपल्याला, माहित आहे का तुम्हाला? हा, तर ऍडिशन करायचं आहे ना तुम्हाला, Yes, ma'am. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, तर डिनॉमिनेटर सेम लागतो. मगाशी मध्ये मल्टिप्लिकेशन जर असेल, मल्टिप्लिकेशन आहे तर सरळ करतो आपण, त्याच्यासाठी डिनॉमिनेटर इक्वलची गरज नसते. मल्टिप्लिकेशन मध्ये, फ्रॅक्शनच्या मल्टिप्लिकेशन साठी डिनॉमिनेटर गरज नाही इक्वल असणं, सरळ मल्टिप्लिकेशन करतो आपण. पण ऍडिशन मध्ये कंडिशन आहे, अट आहे. काय अट आहे की फ्रॅक्शन होऊ शकतं जेव्हा त्यांचं काय सेम पाहिजे, काय सेम पाहिजे, डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर, ठीक आहे. तर डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण काय करतो, या दोघांचा एलसीएम काढतो. एलसीएम म्हणजे दोघांच्या पाड्यात येणारी छोटी संख्या. 2 आणि 3च्या टेबल मध्ये येणारी, 2 आणि 3च्या पाड्यात येणारी छोटी संख्या कोणती आहे, किंवा मग आपण कोणती आहे दोघांच्या पाड्यात येणारी 6 छोटी मॅम. संख्या? 6 6. मॅम. म्हणजे आपण दोघांचा डिनॉमिनेटर 6 करायचं. 6 इथे 6 येण्यासाठी 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, दोन्हीकडे 6 आणायचे आपल्याला. इथे पण 6 आणायचे, इथे पण 6 आणायचे. 3 ने, इथे 3 ने, वरती पण 3 ने करतो आपण मल्टिप्लाय, आणि इथे कितीने करावं लागेल, 2 ने मॅम. 2 ने. 2 ने. इथे 6 येण्यासाठी 2 ने, मग वरती पण 2 ने. आता इथे 3/6 येणार, 1 3 जा 3, 2 3 जा 6, आणि इथे 2/6 येणार. आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाला बघा. तो मग एकदाच इथे खाली लिहितो आपण 6, आणि वरती जे नंबर्स असतात न्यूमरेटर मध्ये त्यांना आपण ऍड किंवा जे काय होईल ते करतो. सबट्रॅक्शन होत असेल साइन नुसार तर सबट्रॅक्शन, आणि मग 3 + 2 5/6 असा. म्हणजे फ्रॅक्शनचं ऍडिशन सबट्रॅक्शन सोपं नाहीये, त्याच्यासाठी तर फक्त न्यूमरेटर ना ऍड होत असेल तर ऍड करा, सबट्रॅक्ट होत असेल तर सबट्रॅक्ट. आता इथे दोघांचं पण डिनॉमिनेटर कसं आहे, मध्ये सबट्रॅक्शन आहे, म्हणजे सेम आहे डिनॉमिनेटर मॅम. पाहिजे, पण तो सेम आहे ऑलरेडी मॅम. सेमच आहे. तर मग तो करण्याची सेम आपल्याला करायची गरज नाही. मग मी तो एकदाच घेणार, जो सेम डिनॉमिनेटर आहे 6, आणि वरती न्यूमरेटर मध्ये 7 आणि मध्ये -15, 7 - 15, ठीक आहे. सांगा किती येणार, खाली तर 6 आहे. -4/3. 7 - 15 -4, 7 - 15 -8 येतं, सबट्रॅक्शन होतं, आणि मोठ्या नंबरचं साइन. हा प्लस आहे, हा मायनस आहे, एक प्लस आहे एक मायनस आहे, वेगवेगळी साइन आहे. वेगवेगळी साइन असल्यावर सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरचं साइन, म्हणजे 8 राहणार आणि मोठा नंबर 15 आहे, त्याचं साइन मायनस आहे.
-8/6 आणि मग ह्याला आपण सिम्प्लिफाय करू. हे दोन्ही पण नंबर 2 च्या टेबलमध्ये येणार म्हणून मी 2 ने ह्या दोघांना पण भाग लावतो. 2 4 जा 8, 2 3 जा 6 म्हणून -4/3. आधीच -4/3 नाही येणार. आधी यांचं सबट्रॅक्शन म्हणून -8/6 आहे आणि मग 2 ने आपण ह्यांना डिवाइड करतो. कळतंय की नाही? मॅम ती शेवटची स्टेप एकदा रिपीट करता का प्लीज? आपल्याला मॅम ती रूल लक्षात शेवटची ठेवा. स्टेप रूल एकदा माहित रिपीट पाहिजे. करा मग प्लीज. आपण तुम्ही हा तेच सांगते. ऍडिशनचा रूल काय आहे? ऍडिशनचा रूल काय आहे? ऍडिशनचा रूल असा आहे की सेम साइन वाले नंबर ऍड होतात आणि वेगवेगळी साइन वाले काय होतात? सेम साइन असेल तर ऍडिशन होतं आणि वेगवेगळी साइन असेल तर काय होतं? त्या नंबरचं सबट्रॅक्ट. मग या दोघांची कोणती साइन आहे? कशी आहे? सेम आहे की वेगवेगळी आहे? वेगवेगळी आहे. मग त्यांचं काय होईल? सबट्रॅक्ट. सबट्रॅक्शन केल्यानंतर 15 मधून 7 सबट्रॅक्ट करायचं. किती येतात? 15 मधून 7 घालवले तर 8 -8 8 येतात आणि मोठ्या नंबरची साइन आपण देतो. मोठा नंबर कोणता या दोघांमध्ये? 15 या दोन नंबरमध्ये त्याची साइन काय आहे? मायनस. म्हणून -8/6. बघा हे प्रत्येक गणित प्रत्येक स्टेपला तुम्हाला रूल वापरायचे आहेत. कुठेच तुमचे ते रूल कुठे मल्टिप्लिकेशन कुठे फ्रॅक्शनचा ऍडिशन सबट्रॅक्शनचा रूल वापरायचा आहे हे सगळे लक्षात असायला पाहिजे की मी आता काय करायचंय, कोणता रूल वापरायचा आहे. कळलं का? आता हा -8 आणि 6 आहे ना, हे दोन्ही पण कोणाच्या तरी टेबलमध्ये येतात. याला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो. म्हणजे जर तुमचा दोन्ही नंबर न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये कोणाच्या तरी टेबलमध्ये येत आहेत तर त्याला भाग लावा, त्याच्याने डिवाइड करायचं. 8 आणि 6 8 आणि 6 कोणाच्या टेबलमध्ये येतात? दोन्ही नंबर कोणाच्या टेबलमध्ये येतात? मॅम 2 ने डिव्हिजिबल आहेत दोन्ही पण नंबर. मग 2 ने डिवाइड करायचं, भाग लावा. म्हणजे आणखी आपल्याला आपलं म्हणजे सिम्पलेस्ट आपल्याला आन्सर मिळेल. सिम्पल फॉर्म मध्ये मिळेल. म्हणजे आपण बोलतो ना संक्षिप्त रूप, रेड्यूस फॉर्म मध्ये मिळणार आपल्याला आन्सर. मग 2 ने डिवाइड करा. 2 8 कसे येतात? 2 4 जा आणि 6 कसे येतात? 2 ने डिवाइड करतोय ना आपण. 2 ने 8 ला डिवाइड केलं. 2 4 जा 8. आता हे सगळं करत नाही बसायचं, आपण काय लहान नाहीये. ओरली आपल्याला डिव्हिजन करता आलं पाहिजे. 2 4 जा 2 3. दोघांना पण 2 ने डिवाइड केलं. आला आन्सर -4/3. कळलं? मॅम. आता हे झालं डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या. आता आपल्याला ऍक्च्युअल मध्ये आपले सायमल्टेनियस इक्वेशन डिटर्मिनंट मेथडने सॉल्व्ह करायचे. काय करायचंय? सायमल्टेनियस इक्वेशन जे आपल्याला देणार, हे बघा खाली हा जो आपल्याला तिसरा क्वेश्चन, solve the following simultaneous equation using Cramer's rule. Cramer's rule म्हणजेच डिटर्मिनंट मेथड. दोन्ही एकच आहे. या मेथडने आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन जे गिवन आहे ते सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, तर पहिलं इक्वेशन आपण घेऊया. 3x - 4 आणि दुसरं इक्वेशन 4x + 3y = दोन इक्वेशन. ठीक आहे, आता हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहेत हे आपल्याला क्रॅमर्स रूलने सोडवायचे, म्हणजे डिटर्मिनंट मेथडने सोडवायचे.
आता तुम्ही बोलाल डिटर्मिनंट मेथडने सोडवायचे आहेत, पण डिटर्मिनंट कुठे दिलेत आपल्याला? कारण मगाशी आपण ज्या व्हॅल्यूज काढल्या त्याला डिटर्मिनंट म्हणजे असं काहीतरी दिले होते, नंबर्स दिले होते की नाही, आणि आपण फक्त त्यांच्या व्हॅल्यूज शोधल्या. बरोबर आहे की नाही? Yes, ma'am. डिटर्मिनंट गिवन होते ना आपल्याला. इथे डिटर्मिनंट कुठे दिलेत? इथे फक्त काय दिलेले आहेत आपल्याला? ते काय दिलेले आहे? फक्त इक्वेशन दिलेले, सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले सायमल्टेनियस, आणि त्याच्यावरून आपल्याला डिटर्मिनंट आपल्यालाच बनवायचे आहेत, आणि आपल्याला ते बनवून त्यांच्या व्हॅल्यूज पण फाइंड आउट करायचे. डिटर्मिनंट आपण बनवणार आहे, कळतंय का? Yes, ma'am. ते जे असे डिटर्मिनंट आहेत, असे वाले इथे नंबर्स, हे आपण बनवायचे डिटर्मिनंट, आणि आपणच त्यांच्या व्हॅल्यूज काढायच्या, आणि त्या व्हॅल्यूज काढून हे इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची. आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करतो म्हणजे काय करतो? एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. ठीक आहे, हे आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. आता डिटर्मिनंट कुठले घ्यायचे, कोणते नंबर्स घ्यायचे? तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण एकूण 3 डिटर्मिनंट बनवायचे. किती बनवायचे? 3 डिटर्मिनंट आपण तयार करणार आहे. 3 डिटर्मिनंट आपण बनवायचे आणि त्यांच्या व्हॅल्यूज काढायचे. ठीक आहे, तर ते 3 डिटर्मिनंट, त्यांना काय नाव आहेत माहिती का? पहिला डिटर्मिनंट जो आहे तो डी, Capital D, दुसरा जो आहे DX तो and DY. DX, आणि DX आणि DY असे 3 डिटर्मिनंट आपल्याला फाइंड आउट करायचे. ठीक आहे, आता डी मध्ये कुठले घ्यायचे नंबर्स? DX मध्ये कोणते घ्यायचे? 4 नंबर, 4 असतात ना डिटर्मिनंट मध्ये, आणि DY मध्ये कोणते घ्यायचे हे आपल्याला कळलं पाहिजे. तिन्ही पण डिटर्मिनंट आहेत, पण मग त्याच्यामध्ये कुठले नंबर्स आपण घ्यायचे? डी मध्ये कोणते नंबर्स घ्यायचे, DX मध्ये कोणते घ्यायचे, आणि DY मध्ये कोणते घ्यायचे? ठीक आहे, ठीक, हे कळलं? 3 डिटर्मिनंट. आता डी साठी तुम्ही काय कराल माहितीये का? डी आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहितीये? 3 डिटर्मिनंट आपल्याला शोधायचे, पण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहितीये का? क्रॅमर्स रूलने तुम्ही जेव्हा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करता, जेव्हा तुम्हाला आलं परीक्षेमध्ये की क्रॅमर्स रूलने सोडवा सायमल्टेनियस इक्वेशन, तर आधी इक्वेशन बघा व्यवस्थित. ठीक आहे, आधी इक्वेशन नीट बघायचं, नीट त्याला करायचं. आपलं इक्वेशन आहे ना, जे तुम्हाला दोन्ही इक्वेशन जे दिलेले आहेत, ते दोन्ही इक्वेशन बरोबर त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का ते बघायचं. नीट लक्ष द्या, ऐका. ही खूप सोपी मेथड आहे, पण काही त्याचे गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या, नाहीतर मग चुकणार. सोपं असून पण चुकणार. ठीक आहे, कळतं मी काय बोलते? पहिली गोष्ट तर आपले इक्वेशन स्टँडर्ड पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे काय? तर अशा फॉर्म मध्ये काय आहे आपला स्टँडर्ड फॉर्म? AX plus B, असा आहे, BY is equals to C. AX BY is equal to C. म्हणजे काय? याचा अर्थ काय की एक्स आणि वाय वाले जे दोन टर्म आहेत, ज्याच्याकडे एक्स आहे आणि ज्याच्याकडे वाय आहे, ते दोन्ही टर्म इक्वल टू चं साइन दिसतं तुम्हाला. RHS आणि LHS कळते का? इक्वेशनची RHS आणि LHS. कोणत्या इक्वेशनची आणि LHS काय असते? RHS म्हणजे राईट हँड साइड आणि LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड. तर ती कशी ओळखायची की RHS कोणती, LHS कोणती, लेफ्ट हँड साइड कोणती आहे, राईट हँड साइड कोणती आहे, ती कळली पाहिजे. ती कळण्यासाठी ना इक्वल टू चं साइन बघायचं. इक्वल टू चं कुठे आहे? तर इथे बघा, पहिलं जे इक्वेशन आहे, नीट लक्ष द्या, हेच मुलांना कळत नाही. RHS कोणती, LHS कोणती. ठीक आहे, तर ही साइन आहे इथे दिसते, इक्वल टू ची साइन.
पहिल्या इक्वेशनची फर्स्ट इक्वेशन. इक्वल टू ची साईन दिसली, इक्वल टू ची इक्वल टू ची साईन बघायची. इक्वल टू च्या साईनने आपल्याला कळतं की लेफ्ट हँड साइड काय आहे आणि राईट हँड साइड काय. इक्वल टू च्या या साईडला जी आहे ही बघा, ही हा इक्वल टू ची साईन आहे आणि या बाजूला जे सगळं आहे ना इक्वल टू च्या या साईडला ते डाव्या हाताकडे आपला डावा हात आहे, म्हणजे ही LHS आहे तुमची. आणि इक्वल टू च्या या साईडला जे आहे ना ते RHS, राईट हँड साइड. इकडे इक्वल टू च्या साईनने दोन साईड मुळे इकडची साईड LHS असते, इकडची RHS असते. ठीक आहे, कळली? LHS RHS यस. कळलं? हा, तर आपला फॉर्म कसा आहे बघा, AX + BY = C. म्हणजे इथे पण इक्वल टू च्या साईनच्या लेफ्ट साईडला X आणि Y चे टर्म आहेत बघा, X आणि Y चे. आणि ज्याच्या बरोबर कोणताच व्हेरिएबल नाहीये, म्हणजे जो फक्त नंबर आहे, तो राईट हँड साईडला आहे बघा. C म्हणजे एक नंबर असतो फक्त. पण X आणि Y वाला जो टर्म आहे म्हणजे ते टर्म लेफ्टला पाहिजे दोन्ही पण. आणि जो फक्त नंबरचा टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म, ज्याच्या बरोबर कोणताच व्हेरिएबल नाहीये, तो RHS मध्ये पाहिजे. तसंच आहे ना स्टँडर्ड फॉर्म बघा, ही इक्वल टू ची साईन आहे आणि X आणि Y वाले टर्म लेफ्टला आहे आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे तो राईटला आहे. बरोबर आहे? पहिलं इक्वेशन बरोबर आहे का आपलं? स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का फर्स्ट वालं इक्वेशन? पहिलं इक्वेशन बरोबर आहे का? बरोबर. X आणि Y चे टर्म लेफ्टला आहेत का आणि कॉन्स्टंट टर्म राईटला आहे का? आहे, कारण बघा ना इक्वल टू ची साईन इकडे आणि लेफ्टला बरोबर X आणि Y चे टर्म आहेत इकडे. ठीक आहे, आणि कॉन्स्टंट टर्म राईटला आहे. हा बघा, सेकंड इक्वेशन बरोबर आहे का? सेकंड आहे का? सेकंड इक्वेशन यस मॅम. कळलंय की नाही कोणा सगळ्यांना? LHS ला X आणि Y वाले टर्म पाहिजे, म्हणजे लेफ्ट हँड साईडला या साईडला, आणि RHS ला कॉन्स्टंट टर्म पाहिजे. सेकंड इक्वेशन बरोबर आहे का त्याच्या फॉर्म मध्ये? सेकंड इक्वेशन पण आहे, कारण बघा ना इक्वल टू ची साईन इथे आहे, इथे इक्वल टू ची साईन आहे आणि ही LHS आहे पूर्ण आणि ही RHS आहे. आणि LHS ला बरोबर X Y वाले टर्म आहेत आणि RHS ला बरोबर कॉन्स्टंट टर्म. हे आपल्याला पाहिजे. बघा काही समजे तुम्हाला फरक कधी कळेल माहिती आहे, जेव्हा तुम्ही हे बघा, हे इक्वेशन बघा, सेकंड वाला इक्वेशन बघा. सेकंड इक्वेशन तुम्हाला जर कळलं नसेल ना मी काय बोलते, तर सेकंड इक्वेशन बघा. आहेत की झोपली? आहेत मॅम. हा तर सेकंड कसं दिलंय लिहिते इथे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. सेकंड इक्वेशन आपल्याला असं दिलंय, 4x + 3y - 4 = 0. पहिलं इक्वेशन. आणि दुसरं इक्वेशन आहे 6x = 8 - 5. नीट लक्ष द्यायचं, इक्वेशन बघायचे. इक्वेशन बरोबर आहे का आपलं जसं आपल्याला पाहिजे असं? AX + BY = C असं आहे का? इक्वल टू ची साईन बघा, इक्वल टू ची साईन बघून मग तुम्हाला कळेल. हे बघा इक्वल टू ची साईन इकडे, इक्वल टू ची साईन इकडे, लेफ्टला बघा 3 टर्म आहेत टोटल, 1 2 आणि 3. पण लेफ्टला तर आपल्याला 2च टर्म पाहिजे, X आणि Y वाला. म्हणजे हा 4x आणि 3y हे इकडेच राहणार लेफ्टला. हा जो -4 आहे ना, -4, हा ह्या जागा चुकलाय, हा चुकीच्या जागेवर आलेला आहे. याची जागा कुठे आहे? त्याच्याबरोबर व्हेरिएबल नाहीये, त्याच्याबरोबर X नाही Y नाही, मग तो कुठे असायला पाहिजे? त्याच्याबरोबर व्हेरिएबल नाही, तो कुठे असतो? कुठे असायला पाहिजे? इक्वल टू च्या कोणत्या साईडला असायला पाहिजे? लेफ्ट हँड साईडला की राईट हँड साईडला असायला पाहिजे तो?
बघा हे कळलं पाहिजे, कोणाची जागा चुकलीये. पहिल्या इक्वेशन मध्ये कोणाची जागा चुकलीये, याच्यामध्ये कोण चुकीच्या जागेवर आहे, म्हणजे कोण आहे जो जिथे असायला पाहिजे तिथे नाहीये. -4. हा बरोबर आहे, 4x बरोबर आहे. हा Yes. कळतंय का बाकीच्यांना पण मी काय बोलते? बघा हा बरोबर आहे, एक्स वाला टर्म लेफ्ट साइड आहे पूर्ण, इक्वल टूच्या इकडची साइड लेफ्ट साइड असते. तिकडे टोटल 3 टर्म आलेले आहेत, पण 3 नाही असायला पाहिजे, फक्त एक्स आणि वाय वाला टर्म लेफ्टला असायला पाहिजे. म्हणजे हा बरोबर जागेवर आहे, हा पण बरोबर जागेवर आहे. -4 जो आहे ना तो ऍक्च्युली कुठल्या साईडला पाहिजे, -4 कुठे असायला पाहिजे, Right hand side. हा Right hand side. -4 आहे कुठे, कोण Left hand side. आता आहे कुठे -4, Left side. आता -4 लेफ्ट LHS साइडला ला आहे. मॅम. तो असायला कुठे, LHS ला आहे, तो असायला कुठे पाहिजे, त्याची जागा कुठे आहे, RHS ला. RHS मध्ये आहे. RHS मध्ये आपल्याला पाठवायला लागणार, कारण तसं चालत नाही. आपल्याला क्रॅमर्स रूलने गणित सोडवायचंय, तर आपल्याला ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपले इक्वेशन आणावे लागतात आपल्याला. ठीक आहे, पहिल्या सम मध्ये जे दोन्ही इक्वेशन दिले ते ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्येच आहे, त्यामुळे तिथे आपल्याला काय एवढं कळत नाही, ते तर ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये. पण हा इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. हा -4 राईटला न्यावा लागेल, पण राईटला नेताना तो मायनसचा प्लस होणार, तुमचं इक्वेशन असं बनेल. इकडे नेणार, इकडे नेल्यावर तो 0 + 4 होणार. 0 + 4 म्हणजे 4. ते 4 लिहिलं डायरेक्ट तरी पण चालेल. हे आता तुमचं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेलं आहे. कळतंय की नाही, सगळ्यांना कळलं, सगळ्यांना कळलं? बाकीचे जे आहेत त्यांनी पण उत्तर द्या. अक्षता, दर्शना, कळलं ज्योती, मॅम. तन्वी, सगळ्यांना कळलं? कळलं. आता हे सेकंड, मॅम कळालं. हा दुसरं इक्वेशन जे आहे ते पण एकदा आपण चेक करू. असं आहे दुसरं इक्वेशन, 6x = 8 - 5y असं आहे. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का आपलं इक्वेशन? दुसरं, पहिलं तर नव्हतं ते आपण आणलं, हे आहे का स्टँडर्ड फॉर्म? इक्वल टू ची साईन बघायला शिका. इक्वल टूच्या साईन वरून तुम्हाला कळेल की कोण बरोबर जागेवर आहे, कोण नाहीये. कोणाची जागा चुकीची जागा घेतलीये, कोण चुकीच्या जागेवर आहे इथे, हे कोणाची जागा चुकली, हा बरोबर आहे जागेवर, 6x बरोबर आहे जागेवर, टीचर बरोबर आहे, कारण त्याची लेफ्ट साइडला जागा आहे. बरोबर आहे, बघा इथे इक्वल टूचं साईन इथे आहे, इथे LHS मध्ये एकच टर्म आहे 6x, आणि राईट हँड साइडला इथे 2. ठीक आहे, हा RHS आहे पूर्ण तुमचा, RHS मध्ये 2 टर्म गेलेले आहेत, RHS मध्ये एकच टर्म लागतो. कोण चुकीच्या जागेवर आहे? -5y. टीचर मायनस मध्ये. टीचर हा बरोबर आहे, 8 बरोबर आहे, 8 येस बरोबर आहे मॅम, 8 जागेवर, बरोबर आहे. -5y इकडे एट बरोबर आहे. प्लस होऊन येईल मॅम. हा 8 राईटलाच आहे बघा ना, 5y इक्वल मॅम. टूची ही राईट हँड साइड आहे, राईट हँड साइडलाच तर असतो कॉन्स्टंट टर्म, ज्याच्या बरोबर व्हेरिएबल नाहीये तो राईटलाच तर असतो, तो बरोबर राईटलाच आहे. 8 बरोबर जागेवर आहे. जागा कोण चुकलंय माहित आहे इथे, कोण चुकलंय? 8 बघा ना, 8 तर राईटलाच पाहिजे ना, राईट हँड साइडलाच आहे तो ऑलरेडी, RHS मध्येच आहे 8, तो बरोबर आहे. -5y जो आहे, y वाला टर्म कुठे असायला, x आणि y वाले दोन्ही टर्म लेफ्ट
आणि कॉन्स्टंट टर्म राईटला पाहिजे. कॉन्स्टंट टर्म बरोबर राईटला आहे, पण हा -5 आहे इकडे पाहिजे लेफ्टला. तो लेफ्टला घेऊन यायला लागेल आपल्याला. तो आणण्यासाठी असाच येणार नाही. हा -5 आहे ना, तो इकडे आल्यावर काय होईल, +5 आहे लेफ्टला आल्यावर, आणि मग इक्वल टूचं साईन द्यायचं. हा टर्म इकडे आणला मी, त्यामुळे तो लिहायचा आणि मग तो इकडे आणून मग इक्वल टूचं साईन आणि इकडे 8 बरोबर होता राईट हँड साईड. हा इकडे आणला आपण. कळलं? हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेला आहे इक्वेशन. Yes, ma'am. असे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचे इक्वेशन. मग कसे डिटर्मिनंट डी काय असतो, डीएक्स काय असतो, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. ठीक आहे, आपली वेळ आता संपलेली आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायला शिकायचं इक्वेशन. ग्राफ मेथडने सोडवा, जरा प्रयत्न करा. ग्राफ मेथडने सोडवली का गणित 1.2? यस मॅम. बरं, ठीक आहे. बाय. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे कंटिन्यू करूया. ठीक आहे, ग्रामर सुरू. आठवण ठेवा जरा, आणि मी काय काय शिकवते ते तुम्ही लगेच विसरता, त्यामुळे विसरू नका, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बाय. Bye, ma'am. Good night. थँक्यू.